मुंबईमधील आरे ते कफ परेड मेट्रो 3 मार्गिकेवर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आलेली आहे। मेट्रो स्थानकामध्ये प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते। या मार्गिकेवरील सिद्धिविनायक मेट्रो स्थानकामध्ये प्रत्येकाची तपासणी करूनच त्याला स्थानकात प्रवेश दिला जातोय। मुंबईमध्ये जून अखेरपर्यंत ई-बाईक धावणारे शासनाने ई-बाईक टॅक्सी संदर्भातला शासन निर्णय जारी केल्यानुसार सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे। त्यासाठी परिवहन विभागाने नियमावली जाहीर केली आहे। ती लवकरच आता प्रसिद्ध होणार आहे। त्यानंतर परवाने दिले जातील। ही सेवा मुंबईसह इतर मोठ्या शहरांमध्ये सुद्धा सुरू होणार आहे। सांगलीच्या जत तालुक्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली, तसंच अनेक घरांचे पत्रेही उडाले, तर काही भागात वीज पुरवठा खंडित झाला। येवला तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला। विखर्णी, पाटोदा, ठाणगावसह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याचं पाहायला मिळालं। मनमाडमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय। मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं। सांगलीच्या मिरजमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली। आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। रॅलीमध्ये हजारो नागरिकांसह निवृत्त सैनिकही सहभागी होते। सांगलीच्या बेडगमध्ये बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली। शर्यतीमध्ये जवळपास 75हून अधिक बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला। यावेळी विजेत्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम देण्यात आली। चांदवडमध्ये रेणुका देवीच्या आखाडी बोहडा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। यावेळी विविध सोंग नाचवण्यात आलं। हा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते। नांदगावमध्ये प्रहार संघटनेनं पंचायत समितीच्या कार्यालयावर जाऊन अनोखं आंदोलन केलं। ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित आहेत। या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। फळबागांनाही तडाखा बसलेला आहे, तर फुलंब्री तालुक्यामध्ये अंगावर वीज कोसळून एका गायीचा मृत्यू झालाय। नाशिकच्या दिंडोरीमध्ये दुकानामध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी चोप दिला। यामध्ये तिघेही जखमी झालेले आहेत। त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिघेही फरार झालेत। नाशिकमधील निफाडच्या जळगाव फाट्यावर कंटेनरच्या धडकेमध्ये मायलेकाचा मृत्यू झालाय। नाशिकहून संभाजीनगरच्या दिशेने येत असताना भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरनं दुचाकीला धडक दिली। या प्रकरणामध्ये कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये रुग्णवाहिका चालकाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला। नातेवाईकांनी तीव्र संताप यामुळे व्यक्त केला होता। त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता। हैदराबादमधील चारमिनार जवळच्या एका इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। या आगीमध्ये 8 बालकांसह 17 जणांचा होरपळून आणि बिनभरून मृत्यू झालाय। इमारतीमधील रहिवाशांना बाहेर पडण्यासाठी अरुंद जिन्याचा एकमेव मार्ग होता, मात्र ते घाईघाईने बाहेर पडू शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला। पावसाळलेला पाकिस्तान भारताची कॉपी करतोय। भारत खासदारांचं शिष्टमंडळ विविध देशांमध्ये पाठवणार आहे आणि आता पाकिस्तानने सुद्धा भारतासारखं शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय। बिलावल भुट्टोच्या नेतृत्वामध्ये हे शिष्टमंडळ जगभरात पाकिस्तानची बाजू मांडणार आहे। त्यामुळे आता प्रत्येक गोष्टीमध्ये पाकिस्तान भारताची नक्कल करतोय असं पाहायला मिळतंय। नागपुरातील तिरंगा रॅलीतून मुख्यमंत्री फडणवीसांनी पाकिस्तानला ठणकावलंय। सुनले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान असा इशाराच फडणवीसांनी दिलाय। एअरबेस बेचिराख केल्यानं पाक गुडघ्यावर आल्याचं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय। राहुल गांधींच्या बोलण्यामधून भारतीय लष्कराप्रती अविश्वास दिसतोय अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी टीका केली आहे। लोकसभेमधील राहुल गांधींनी एस जयशंकर यांच्या वक्तव्यासंदर्भात 2 प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यावर फडणवीसांनी टीका केली आहे। जोपर्यंत दहशतवाद संपत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। हा पूर्वीचा भारत नसून घरात घुसून मारणारा भारत आहे असंही शिंदे म्हणाले। कल्याण डोंबिवलीमध्ये विविध प्रकल्पांचं भूमिपूजन पार पडलं, त्या कार्यक्रमात ते बोलत होते। 2023 मध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला गेली होती। तिथे पाकिस्तानी उच्चायुक्तालयामधील अधिकारी दानिश यानं तिची 2 जणांची भेट घडवून आणली होती। ते दोघे जण हेरगिरी करतात। त्यापैकी एकाचं नाव शहाबाज उर्फ जट रांधवा असं आहे, मात्र त्याचं खरं नाव शाकिर अली उर्फ राणा शहाबाज आहे।
ध्रुवर ज्योती मल्होत्रा प्रकरणामधील तपासाची इनसाइड स्टोरीज ही 24 तासच्या हाती लागली आहे। ज्योतीचा मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेटची तपासणी करण्यात येते। ज्योतीची बँक खाती आणि ट्रॅव्हल्स हिस्ट्रीची सुद्धा चौकशी सध्या सुरू आहे। ज्योतीनं ISI कडून पैसे घेतल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। यूट्यूबर ज्योती मल्होत्राचं आता चीन कनेक्शन सुद्धा समोर आले। पाकिस्तान नंतर ज्योती चीनमध्ये गेल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। ज्योतीला चीनमध्ये VIP ट्रीटमेंट आणि सुरक्षा देण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळते। चीनी अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर ज्योती तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे। यूट्यूबर गुप्तहेर ज्योती मल्होत्राचा नवा व्हिडिओ समोर आलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे। या हल्ल्यानंतर ज्योती मल्होत्रानं या घटनेसाठी पर्यटकांनाच दोषी ठरवलंय। यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मैत्रिणीची सुद्धा आता चौकशी केली जाते। ओडिशामधल्या पुरी इथली त्याची मैत्रीण प्रियंका हिची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। प्रियंका ही ज्योती मल्होत्राच्या संपर्कात असल्याचं पोलीस तपासात समोर आले। प्रियंकाला पाकिस्तानचा व्हिसा मिळाल्यानंतर ती करतारपूरमध्ये गेलेली होती। प्रियंकानं पाकिस्तानमधील अनेक व्हिडिओ सुद्धा डिलीट केल्याची माहिती समोर आली आहे। हरियाणा पाकिस्तानी गुप्तहेरांचं केंद्र बनलेलं आहे। हरियाणामधून आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक झाली आहे। व्हॉट्सॲपवरून तो पाकिस्तानला इथल्या सैन्याची गोपनीय माहिती द्यायचा असं आता उघड झालंय। नूह जिल्ह्यातून अरमान या पाकिस्तानी गुप्तहेराला अटक झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभेच्या संयुक्त समितीची भेट घेण्याची शक्यता आहे। वन नेशन वन इलेक्शन संदर्भात लोकसभेची संयुक्त समिती महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे। उद्या सकाळी मुख्यमंत्री आणि समितीच्या सदस्यांमध्ये सदिच्छा भेट होण्याची शक्यता आहे। भाजपच्या 81 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची यादी व्हायरल होते, मात्र ती यादी बनावट आहे अशी माहिती भाजपनं दिली आहे। या यादीशी भाजपचा संबंध नाही, यादी बनावट असून त्यावर विश्वास ठेवू नका असं भाजपनं म्हटलंय। मुंबई गोवा महामार्ग आढावा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचक इशारा दिलाय। कुठलाही मुद्दा राहता कामा नये। जर कुठलाही मुद्दा राहिला तर लोक आपल्याला जोड्याने मारतील। तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा असा इशाराच अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला कुणी भोसलेंचं राज्य म्हटलेलं नाही, कारण त्यांचं राज्य रयतेचं होतं। रयतेची सेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सत्ता काळामध्ये झाली, पण इतर राज्यकर्त्यांची राज्य मात्र समिती होती, त्यामुळे त्यांची राज्य त्यांच्या नावानं ओळखली गेल्याचं शरद पवार म्हणाले। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर नागपूर भाजपनं तिरंगा रॅली काढली। या रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। तिकडे अहमदाबादमध्ये भाजपच्या तिरंगा रॅलीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते। सोलापूरमध्ये टेक्सटाईल कारखान्यामध्ये झालेल्या अग्नितांडवाची PMO कार्यालयानं दखल घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करून शोक व्यक्त केला। या घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणावरून आता वातावरण तापलंय। यावरून शिवराजच्या लिंबोटा गावचे ग्रामस्थ आक्रमक झालेत। शिवराज मारहाण प्रकरणामुळे आता ग्रामस्थांनी बीड परळी मार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत सर्व आरोपी अटक होणार नाही तोपर्यंत ठिय्या मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला होता।